नमस्कार. कृष्ण सगळ्यांना आकृष्ट करणारा, आकर्षून घेणारा तो कृष्ण. या कृष्णाची कितीतरी वेगवेगळी रूप आहेत नाही. तो नंदलाल आहे, कालिया मर्दन करणारा आहे, सवंगडी आहे, द्रौपदीचा बंधू आहे, सांदीपनी ऋषींचा शिष्य आहे, तरुणांचा पुढारी आहे, धुरंधर राजकारणी आहे, गीतेतून जीवन गीतेचं तत्वज्ञान सांगणारा तत्ववेत्ता आहे, राधेचा राजस आहे आणि ज्याच्या मुरली वादनामुळे संपूर्ण सृष्टी आणि आपल्या मनाचा गाभारा उजळतो असा मुरलीधर सुद्धा आहे. प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाई म्हणतात, किती रंगविसी रंग रंग भरले डोयात, माझ्यासाठी शिरी रंग रंग खेळे आभायात. अहो जितके रंग जितके डोळे तितक्या रूपाचा तो श्रीरंग. आणि अशा या श्रीरंगाची किती वेगवेगळ्या नात्यातून भक्ती करता येते नाही. तुलसीदासांनी म्हटलंय ना, देवा तुझी माझी नाती अनेक आहेत, ज्या क्षणाला मला जे नातं योग्य वाटलं ते मी मानतो. कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आपल्या भारताप्रमाणेच भारताबाहेर सुद्धा जिथे जिथे कृष्ण भक्त आहेत तिथे आनंदाने अतिशय उत्साहाने साजरा होतो. कृष्ण जन्माची कथा सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कृष्ण जन्म केव्हा होतो याचा एक व्यापक दृष्टिकोनातून अर्थ समजावून सांगताना साने गुरुजींनी इतक्या छान शब्दात तो उलगडलाय. ते असं म्हणतात की कृष्ण जन्म केव्हा होतो तर द्वेष मत्सरांनी त्रस्त झालेल्या अशा गोकुळात कृष्ण जन्माला येतो. याचा अर्थ काय तर आपल्या अंतःकरणातल्या सत्प्रवृत्तींना जेव्हा तळमळ लागते, या झगड्यामधून शांती मिळावी असं वाटतं, तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो. मनातल्या गोंधळाचा बजबजपुरीचा वीट आला, श्रावणातल्या कृष्ण पक्षातल्या भेसूर काळोखाचा तिरस्कार वाटायला लागला, रात्रीचं वादळ, मुसळधार पाऊस, मेघांचा गडगडाट, विजांचा चमचमाट हे सगळं जाऊन वातावरण शांत व्हावं, प्रसन्न व्हावं अशी तळमळ लागते, नेत्रांमधून पाणी येतं, मन अस्वस्थ होतं, अधीर होतं, तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो. थोडक्यात काय तर अव्यवस्थेतून व्यवस्था निर्माण करणारा, गोंधळातून संगीत निर्माण करणारा असा हा श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाने गायी चारल्या, घोडे हाकले, उष्टी उचलली, शेणगोळे फासले आणि गीता सुद्धा सांगितली. थोडक्यात काय तर कर्म आणि भक्ती एकरूप केली. सेवेचं प्रत्येक कर्म हे थोरच असतं हे श्रीकृष्णाने आपल्या कृतीमधून सांगितलं, दाखवून दिलं. अशा या कान्होब्याचं गोकुळातलं जे बाळरूप आहे ना, ते आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं आकर्षून घेतं, संतांना मोहित करतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. माऊलींना सुद्धा एका गोष्टीचं नवल वाटतंय, म्हणजे वेदांनी पुराणांनी ज्याचा अनंत गौरव केलेला आहे तरीही ज्यांना तो सापडला नाही असा श्रीकृष्ण कुठे रमलाय तर गोकुळात रमलेला आहे. ध्यानधारणा तपश्चर्या करून ज्यांना अजूनही त्याचं दर्शन मिळालेलं नाहीये, त्या श्रीकृष्णाचं दर्शन गोकुळवासियांना अगदी सहज होतंय. त्यांच्या घरामध्ये तो माखन खातोय, अंगणामध्ये वागडतोय, यशोदा मैयाचा ओरडा खातोय, तिच्याकडून लाड करवून घेतोय, पेंद्या आणि गोपगोपिकांसोबत खेळण्यात तो रमून गेलेला आहे. असा हा श्रीकृष्ण खरंच गोकुळवासियांचा लाडका आहे आणि त्याच्या अस्तित्वामुळे गोकुळीचा स्वर्ग झालेला आहे. पण हा सगळा कसला प्रभाव आहे, कसला महिमा आहे तर तो भक्तीचा महिमा आहे, निरपेक्ष भक्तीचा. श्रीकृष्ण हा राजाच आहे, त्याला सिंहासन हवंय, पण कोणतं सिंहासन तर तुमच्या आमच्या मनातल्या नितळ निर्मळ भक्तीचं सिंहासन. खरं तर विशुद्ध भक्तिभावाने किंवा अतिशय निरपेक्ष भक्तीने आपण जेव्हा त्याला साथ घालतो तेव्हा सुखाचा काळ येतोच ही जाणीव संत ज्ञानोबा माऊली आपल्याला करून देतात. त्यामुळे आपणही त्याला विशुद्ध भक्तिभावाने पूजूया, हाक मारूया आणि त्याची भक्ती करण्यासाठी आपण सगळे समर्थ होऊया असं म्हणत त्याच्या चरणी आपण नतमस्तक होऊया, समर्पित होऊया.